पुढे जाऊ हिंगोलीमधनं पुढची बातमी येते। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्केंवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। म्हस्के यांच्या उपचारासाठी नांदेडला त्यांना हलवण्यात आलेला आहे। संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप हा वंचितकडून करण्यात येतोय। कळमनुरी मतदारसंघामध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के नाईक यांचा आज रात्री 1 वाजता 5-6 व्यक्तींनी सेलसुरा फाटा येथे त्यांच्या गाडीवरती जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये त्यांना देखील मारहाण करण्यात आली। त्यांचं डोकंसुद्धा फुटलेलं आहे। 5-6 जणांनी त्यांच्या छातीमध्ये देखील मुकामार दिलेला आहे। हिंगोली येथे बोथीकर हॉस्पिटल यांच्या इथे दाखल केले असता तात्काळ त्यांना MRI CT स्कॅनसाठी नांदेड ग्लोबल हॉस्पिटल येथे शिफ्ट केला गेला आहे। सदरील या जीवघेण्या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि याचा तात्काळ पोलीस प्रशासनाने तपास करून या पाठीमागील आरोपींचा शोध घ्यावा। हिंगोलीमधली घटना, हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। वंचितचे उमेदवार दिलीप म्हस्के यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला केल्याचा आरोप वंचितकडून करण्यात येतोय। याच भागातली ही दुसरी घटना आहे।